आज नागपंचमी स्पेशल काय बनवलं? मला नक्की सांगा. मी बनवले पुरणाचे दिंड. चला तुम्हालाही दाखवते कसे बनवले. 1 वाटी चणा डाळ छान धुवून घेतली आणि कुकरला 4-5 शिट्ट्या दिल्या. मस्त उकडली आणि ती चाळणीने चाळून घेतली. त्याचा कट बाजूला काढला. तेवढाच गूळ घेतला. मी अंदाजाने घेतला, पण 1 वाटी डाळीला 1 वाटी गूळ घ्या. तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर पाऊण वाटी घ्या. त्यात 1 चमचा वेलची पूड टाकली आणि पुरण छान ढवळायला सुरुवात केली. थोडंसं तुम्हाला सुरुवातीला पातळ वाटेल, पण ते हळूहळू आटत गेलं. इकडे मिक्सरमध्ये भाजलेलं सुकं खोबरं, मिरची, जिरं, मीठ घालून वाटून आपली नेहमीची फोडणी करून त्यात परतून घेतलं आणि मग तो काढलेला कट घातला आणि थोडं पाणी घातलं आणि उकळायला ठेवलं. इथे पुरणही छान घट्ट झालं. बघा, चमचा उभा राहिला म्हणजे पुरण झालं. बटाट्याची भाजी झाली आणि वरणही झालं. वरतून कोथिंबीर घातली आणि दिंड करायची तयारी सुरू केली. त्यासाठी आधी 5 मिनटं पाणी गरम करायला ठेवलं आणि एकीकडे एकदम छोट्या छोट्या पोळ्या लाटायला घेतल्या. फार जाड लाटायचं नाही आणि पातळी लाटायचं नाही. मग त्यात पुरण घालायचं आणि थोडंसं पसरून घ्यायचं आणि बाजूने त्याला घडी करायची. चौकोनी आकार येतो त्याला. असे 4-5 दिंड करून घेतल्या आणि मग वाफवायला ठेवल्या. एक 10 ते 15 मिनटं त्याला वाफ द्यायची, कारण कणिक ही कच्ची असते, त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित वाफवणं गरजेचं आहे. बघा किती छान शिजली आहे दिंड. मग मी नैवेद्याचं ताट तयार केलं. वरण, भात, तूप, लिंबू, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, दही, भात आणि आपली दिंड. त्याच्यावर छानसं साजूक तूप सोडलं आणि बाप्पाला नैवेद्य दाखवला. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.